प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. नम्र हृदय तव येशू तैसे मजला लाभावे. नम्र हृदय तव येशू तैसे मजला लाभावे. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला नम्रतेचा धडा देत आहे आणि त्यासाठी आपल्या समोर एका बालकाचं उदाहरण सादर करत आहे की बालकासारखं झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येणारच नाही. इतकंच नाही तर लहानातील एकाला कधीच तुम्ही त्रास देऊ नका. त्यांचे दूत परमेश्वरासमोर त्याचं मुख नित्य पाहत असतात. अशा शब्दात बालकांचा गौरव प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. आज 11 ऑगस्ट ख्रिस्त सभा आज संत क्लेर हिची स्मृती साजरी करत आहे. 1212 साली जेव्हा फ्रान्सिस ऑफ असिसी ह्यांनी संत जॉर्ज चर्च इटलीमधील एका चर्चमध्ये प्रायश्चित्तकालीन प्रवचनं दिली, त्यावेळेला क्लेर नावाची 18 वर्षाची अतिशय सुंदर आणि श्रीमंत घराण्यातील तरुणी उपस्थित होती. फ्रान्सिसच्या एकंदरीत प्रवचनाने ती प्रभावित झाली आणि तिने निर्णय घेतला फ्रान्सिससारखंच गरिबीचं जीवन जगण्याचा. कुटुंबाकडून प्रचंड असा विरोध सहन करून शेवटी ती फ्रान्सिस्कन संघामध्ये दाखल झाली. म्हणून फ्रान्सिस्कन संघामध्ये असलेली पहिली स्त्री म्हणून संत क्लेरचा गौरव केला जातो. इतकंच नाही तर पहिली फ्रान्सिस्कन संत म्हणून देखील तिला गौरविलं गेलेलं आहे. बऱ्याच वेळेला संत क्लेरचा फोटो जर आपण बघितला तर तिच्या हातामध्ये अतिपवित्र साक्रामेंत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला त्यांच्या कॉन्व्हेंटवरती हल्ला झाला त्यावेळेला एवढा हल्ला परतवून लावण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे नव्हतं. क्लेर मात्र हातामध्ये साक्रामेंत घेऊन बाहेर आली आणि परमेश्वराकडे तिने साकडं घातलं की हे परमेश्वरा, एवढ्या मोठ्या सैन्यासमोर आम्ही तग धरू शकत नाही, तूच आता काहीतरी कर. आणि ते सैन्य ताबडतोब निघून गेलं. हे एकदा नाही दोनदा झालं. आणि म्हणूनच अतिपवित्र साक्रामेंताची शक्ती काय असू शकते ते तिने त्या क्षणाला संपूर्ण जगासमोर प्रकट केलं. बालकासारखे व्हायचे म्हणजे नक्की काय करायचे? बालकासारखं व्हायचं असेल तर त्यासाठी सर्वप्रथम बालसदृश मनोवृत्ती धारण करायची. ही बालसदृश मनोवृत्ती आपल्याला काय नक्की शिकवते? इतरांना आपल्यापेक्षा मोठं समजायचं. इतकंच नाही तर निष्कलंक हृदयाने कुतूहल धारण करायचं. ह्या जगामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात. काही गोष्टी आपल्याला एवढ्या अंगवळणी पडलेल्या असतात की आपण विचार करतो त्यात काय एवढं मोठं असं. परंतु छोट्या बालकांना मात्र त्याचं अप्रूप वाटत असतं, त्याचं काहीतरी आश्चर्य वाटत असतं, नवल वाटत असतं. ही आश्चर्यचकित होण्याची भावना कमी झाली म्हणजे समजायचं की बालसदृश मनोवृत्ती हळूहळू लोप पावत आहे. आपण कोणत्या बाबतीत आश्चर्यचकित होतो? आपण खरोखरच आश्चर्यचकित झालेलो आहोत का? आश्चर्याने एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या व्यक्तीकडे आपण कधी पाहिलेलं आहे का? एक कुतूहल म्हणून काही गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे का? त्यामध्ये छोट्या बालकाची ती निरागस वृत्ती प्रतिबिंबित झालेली असते. संत क्लेर प्रमाणे आपण देखील सर्वस्वाचा त्याग करून संत फ्रान्सिसच्या पावलावर तिने जसं पाऊल ठेवून एक आगळं वेगळं असं जीवन ती जगली, त्याप्रमाणे जीवन जगण्याची कृपा मागूया. तिला लिटिल फ्लावर ऑफ सेंट फ्रान्सिस अशा नावाने देखील गौरविण्यात आलेला आहे. छोट्या बालकांसारी मनोवृत्ती धारण करण्याची कृपा जर आपल्याला हवं असेल
तर त्यासाठी उत्तम उदाहरण आहे बाळ येशू. येशू एका छोट्या बाळकासारखा होऊन ह्या जगात वावरला, पवित्र मरियेच्या वेंगेत विसावला, संत जोसेफच्या कवेत त्याने विसावा घेतला. अशा प्रकारचा बाळ येशू संत अंतोनीला देखील प्रकट झाला. त्याने संत अंतोनीच्या दाढीला स्पर्श केला आणि अशा प्रकारचा बाळ येशू आज आपल्याला पाचारण करत आहे. बालकासारखं व्हा, बालकासारखं निरागस व्हा, बालकासारखं आश्चर्यचकित व्हा, बालकासारखं कुतूहल धारण करा. अडीअडचणी येतील तेव्हा अतिपवित्र साक्रामेंटाचा आधार घ्या. तो परमेश्वर तुमच्या बाजूने लढल्याशिवाय राहणार नाही. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.